हॅलो गाईज. तर तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा मी आता लॉकडाऊनची न्यूज ऐकली आहे ना, 2 दिवस झाले मी लॉकडाऊनची न्यूज ऐकली आहे. तर ते ऐकून माझ्या अंगावर काटे येतात. कारण कोरोनामध्ये जे लॉकडाऊन लागलं होतं, फर्स्ट लॉकडाऊन, सेकंड लॉकडाऊन, थर्ड लॉकडाऊन, ते लॉकडाऊन वाढत 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 इतकं वाढलं की जवळजवळ त्याच्यामध्ये वाटतं 1 ते 2 वर्ष गेली. आणि त्या लॉकडाऊनमध्ये बऱ्याच लोकांचे आयुष्य बरबाद झाले, घर बरबाद झाले, फॅमिली बरबाद झाली अख्खी. म्हणजे घरातला एक जरी व्यक्ती गेला तरी ती फॅमिली पूर्ण कोसळून जाते. आणि त्या लॉकडाऊनने इतकं माणसांचं ब्रेन कंट्रोलमध्ये आणल्यासारखं झालं की माणूस काही विचारच करू शकत नव्हता. आणि माणसांना कामं नव्हती, काही नव्हती, फक्त लॉकडाऊन, ओनली जस्ट फक्त लॉकडाऊन, बाकी काहीच नाही. म्हणजे करायला माणसाला जे पाहिजे असतं, काम हवं असतं, काहीतरी विचार करण्यासाठी, काय म्हणजे आपले काही स्वप्न असतात ते पूर्ण करायचे असतात. तर लॉकडाऊननी सगळं बरबाद केलं होतं. आणि देव करो असं लॉकडाऊन परत लागू नये. कारण त्या लॉकडाऊनमध्ये ते लॉकडाऊन एक्सटेंड झाल्यामुळे बऱ्याच लोकांचे घरं बरबाद झाले. आणि आता जेव्हा मी लॉकडाऊनचं नाव ऐकलं की या युद्धामुळे लॉकडाऊन लागणार आहे, तर लिटरली माझ्या अंगावर काटा आला. कारण आता मी पण बिझनेस स्टार्टअप केलेला आहे, 4 महिने झालं. तर क्विकली माझ्या डोक्यात आलं की आता लॉकडाऊन लागलं तर बंद होईल आणि हे कधी संपेल माहीत नाही. जसं की कोरोनामध्ये वाढत 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 गेलं, ते पण 2 वर्ष काही त्याचं हेच नाही झालं. आणि ते माझ्या डोक्यात चालू होतं. कारण जेव्हापासून मी बिझनेस स्टार्ट केलाय तेव्हापासून मी लिस्ट केली की मला काय काय करायचंय, पहिलं काय करायचंय, सेकंड कुठलं स्वप्न पूर्ण करायचंय, थर्ड काय करायचंय. आणि लोकांना असं वाटतं सिंगल चाइल्ड आहे म्हणजे काही नाही, याचं आयुष्य सेट आहे, याला काही कमवायची गरज नाही आहे, सगळं आई बापाने करून ठेवलं असं वाटतं लोकांना. बट नाही, सिंगल चाइल्डवर काय प्रेशर असतं ना, हे त्याचं त्यालाच माहिती असतं. कारण याच ठिकाणी जर माझा दादा असता तर आम्ही दोघांनी मिळून या गोष्टी केल्या असत्या, आमची स्वप्न आम्ही पूर्ण केली असती. पण आता हे सगळं मला एकटीला करायचंय. आणि कसं असतं, जसे जसे दिवस जातात, दिवस पुढे चाललेत, वर्षानुवर्ष वाढत चालले, तसं वय वाढत जातं, आपल्या आईवडिलांचं वय वाढत जातं. आणि जोपर्यंत आईवडील आहेत ना, तोपर्यंत आपण सक्सेस झालो ना, तेव्हाच आपल्या सक्सेसला अर्थ असतो. कारण आपल्या सक्सेसचा जास्तीत जास्त आनंद ज्यांना होतो ते फक्त आईवडील असतात, बाकी कोणी नाही. म्हणून मी जे लिस्ट करून ठेवले ना, ते मला मनापासून असं वाटतं की माझे मम्मी पप्पा आहेत ना, तोपर्यंत सगळं झालं पाहिजे. कारण मला त्यांच्या चेहऱ्यावर
तो आनंद बघायचा. की माझ्या पोरीने सगळं करून दाखवलं, हे समाधान मला त्यांच्या डोळ्यात बघायचं. म्हणून आई वडील आहेत तोपर्यंत कष्ट करा. आई वडील आहेत तोपर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. सगळ्या ते एकदा गेले ना, कोणी कोणाचं नाही. म्हणून देवाला एकच मागणं, माझी जे स्वप्न आहेत ना, ते माझ्या आई वडील आहेत तोपर्यंत मला पूर्ण करायचं.